गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तुम्ही बघत असाल की आमच्या अंगणामध्ये एवढी सारी लाकडं आणली आहेत, ठेवलेली आहेत. या पोत्यांमध्ये सुद्धा लाकडंच आहेत. आता सध्या देशात काय चाललं आहे तुम्हाला माहिती आहे. हो, कोणी गॅस देता का गॅस नावाचा मोठा प्रॉब्लेम. आता आमच्या अंगणामध्ये हा ठेवलेला सिलेंडर तुम्ही बघताय. ही लाकडं आणण्यापूर्वी म्हणजे 2 दिवस आधी आम्हाला हा सिलेंडर मिळाला. जसा सगळ्यांना खूप मुश्किलीने सिलेंडर मिळतो आहे तसा खूप मुश्किलीने मिळाला आहे. भरलेला सिलेंडर आहे आणि खरंच बरं वाटलं की सिलेंडर मिळाला. आता पुढचा सिलेंडर कधी मिळेल माहीत नाही. आता हे बघितल्यानंतर काही जण म्हणतील की म्हणून एवढी लाकडं मागवली आहे का. तर अगदीच तसं काही नाही आहे. आम्ही वर्षभराची लाकडं भरतो, त्यामुळे ही वर्षभर पुरतील अशी लाकडं आहेत. आणि गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही थोडी जास्त लाकडं मागवली आहेत, म्हणजे विकत घेतली आहेत. आता बघा, 12सुद्धा वाजले नाही आहेत आणि वातावरण कसं ढगाळ झालं आहे. खूप वारासुद्धा सुटलेला, त्यामुळे कळत होतं की पाऊस येऊ शकतो. आता हे बघा, अंगणामध्ये जी लाकडं ठेवलेली त्यातली थोडीशी लाकडं भरून झाली होती, पण ही लाकडं भरायची बाकी होती. आणि पाऊस येणार या विचाराने सगळी गडबड होत होती. वातावरण खूप खराब झालेलं, त्यामुळे आमची तर थोडी फजितीच झाली. आता हे बघा, दुपारी 1 वाजता आभाळ किती भरून आलं आहे. पूर्ण काळोख झालेला आणि फायनली पाऊस पडायला सुरुवात झाली. पण सगळ्यात मोठा धक्का हा आहे की एप्रिल महिन्यात पाऊस. हे खरं शॉकिंग आहे. आणि थोडं बरं वाटलं, पण थोडा मूड पण खराब झाला. एवढा लवकर पाऊस कशाला. आता या लाकडांचं बघा काय झालं. पाऊस आला त्यामुळे अचानक त्याच्यावर आम्हाला एक कापड टाकायला लागलं आणि ती झाकावी लागली. ती भिजू नये म्हणून, नाहीतर सगळी मेहनत वाया गेली असती. वर्षभराची फाटी लाकडं खराब झाली असती. बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही ऐकत असाल पावसाचा आवाज. साईड बाय साईड मी माझे काही ऑनलाईन पार्सल्स येणार होते, तर त्याचे पैसे मी काढून ठेवत होते, सुट्टे पैसे. कधी कधी पार्सल देणाऱ्यांकडे पैसे नसतात सुट्टे, त्याच्यामुळे. जेवणाची वेळ झाली तसं मी जेवून घेतलं. मसूरची भाजी आणि चपाती. तर तुम्ही पण या जेवायला. आणि फायनली माझे पार्सल्स आले. 3 पार्सल्स होते आणि ते तीनही एकदमच आले. ते बरं झालं. मला वाटलं की येतात की नाही. आता मी काय ऑर्डर केलं आहे ते मी तुम्हाला सांगते. ही एक क्रीम आहे. माझे खूप डार्क सर्कल्स आहेत. काकडी बटाटा याचा काहीच उपयोग होत नाही, त्यामुळे गुगलवर मी ह्या क्रीमबद्दल काही रिव्ह्यूज वाचले. बरे वाटले म्हणून मागवली आहे. SEOUL 1988 असं नाव आहे त्या क्रीमचं. आता यूज केल्यावर कळेल की कशी आहे. त्याच्यासोबत हे एक लायनर मिळालं आहे मला. खूप सिम्पल आहे. मी लायनर वापरत नाही, पण आता हे मिळालं आहे तर बघूया, कधीतरी वापरेन. एक छोटंसं सिम्पल लायनर आहे. कुठला ब्रँड आहे काही माहीत नाही. हे बघा, हे असं आहे लायनर. आता हे जे 2 पार्सल्स होते त्याच्यामध्ये शॉर्ट कुर्तीज होत्या. 2 कुर्तीज मी ऑर्डर केल्या होत्या एकत्रच. दोन्ही शॉर्ट कुर्तीज आहेत, त्याच्यामुळे आता तुम्हाला दिसेल की ही ब्राऊन कलरची कुर्ती आहे. प्युअर कॉटन नाही आहे, कॉटन ब्लेंड आहे. कापड तसं बरं वाटतं आहे आणि डिझाईनसुद्धा. चांगली कुर्ती आहे, म्हणजे रिटर्न तरी करायला नको.
आणि दुसरी कुर्ती मला खूप आवडली कारण त्याची डिझाईन खूप सिम्पल आहे आणि कलर पण खूप छान आहे. सो मला ही खूप आवडली. तर अशी होती माझी ऑनलाईन शॉपिंग, पहिला पाऊस आणि आमच्या अंगणातील लाकडं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय.